हे छायाचित्र आहे मुलं आणि पालक दोघांच्या मूल्यमापनाचं. इथं इतकी गर्दी गडबड तर दिसतेच आहे, आणि पालकांची कसली आली परीक्षा? अशी मूल्यमापन पद्धत फुलोरात गेली 3-4 वर्ष सुरू आहे बरं का. मुलांनी संपादन केलेल्या विविध क्षमता स्वतः पालकच पारखून घेत आहेत. प्रत्येक मुलापुढं त्याचे आई किंवा बाबा बसलेत. पालकांना साधारण 10 प्रश्नांची प्रश्नपत्रिका दिली जाते. ताई सर्व प्रश्न एक एक करून सर्व मुलांना सांगतात, समजावून देतात, आणि मग मुलं त्याची उत्तरं देतात, लिहितात, वाचतात, रचना करतात, चित्र काढतात, ट्रेस करतात. पालकांची ही परीक्षा असते की आपलं मूल आहे म्हणून त्याला मदत करायची नाही, साक्षी भावानं त्याची संपादन क्षमता तपासायची. ही पालकांची परीक्षा. या पद्धतीमुळं मुलं छान एकत्र बसून हसत खेळत प्रश्न सोडवतात. सुरुवातीला मुलं शाळेत येतात तेव्हा आपलं नाव वाचून त्या जागी जाऊन बसतात. ही परीक्षा पहिली असते बरं का, वाचनाची, आपलं नाव ओळखायचं. आणि मग पालक आपल्या मुलापुढे स्थानापन्न होतात आणि सुरू होतं मूल्यमापन. भाषेच्या शब्दांची अंताक्षरी, मग शब्दवाचन, त्याच्या पट्ट्यांची देवाणघेवाण होते. काही मुलं 8-10 पट्ट्या सहज वाचतात, म्हणजे साधारण 15-20 शब्द, तर काही मुलं 3-4 शब्द वाचतात, तर काहींना एखादा शब्द वाचता येतो. नंतर दोन्ही हातांच्या बोटांचा वापर करून तयार होणारा अंक मुलं नजरेनं वाचून लिहितात. ट्रेस पेपरवरून चित्र ट्रेस करतात. आईस्क्रीमच्या काड्यांची रचना सूक्ष्म निरीक्षणातून नमुन्याप्रमाणे रचतात. या काड्या मुलांनीच रंगवलेल्या असतात. चौघडीवर कातरकाम करतात. इंग्रजीमध्ये स्वतःचं पूर्ण नाव सांगतात, पूर्ण वाक्यात सांगतात. मग होतो वेणी घालायचा खेळ. टिपेडी वेणी घालायची, टांगत्या गोंड्यांची. मग शेवटी या दिवसात मिळणाऱ्या गारगार छोट्या इवल्या इवल्या काकड्या इवल्या इवल्या हाताने सुरीनं कापायच्या, आणि मग तुकडे खाऊन टाकायचे की संपली परीक्षा. भाषेच्या दृष्टीनं इथं शब्दसंपत्ती तपासता येते, सूचनांची समज किती आहे हे लक्षात येतं, आणि वाचन क्षमता तपासली जाते. बोटं दुरून पाहून मनातल्या मनात मोजून तर अंक लिहिणं हे अवघड असतं. गणिताचीही सुरुवात आहे. आता मुलांना 1 ते 10 अंक समजावेत, लिहायला यावेत अशी अपेक्षा असते. हस्तकलेमध्ये बोटांच्या स्नायूंवरचा ताबा, एकाग्रता, सुबकता हे लक्षात येतं. विज्ञान म्हणजे खेळातून घेतली जाणारी परीक्षा. वेगवेगळी नेहमीची पानं, त्यांचा वास बघून मुलांनी पानाचं नाव सांगायचं. डोळे मिटून ही पानं त्यांच्या नाकासमोर धरली जातात. घ्राणेंद्रिय तीक्ष्ण करणारा हा स्मरण खेळ विज्ञानाचा. आईस्क्रीमच्या पट्ट्या लावताना मुलांना अतिशय बारकाईनं आणि एकाग्रतेनं निरीक्षण करावं लागतं. काड्यांचे रंग, त्यांचं खालीवर असणं, हा अवघड खेळ मुलं आनंदाने खेळतात. हा विज्ञान पाठ. हसत खेळत संवाद करत ताई मुलं व पालकांच्या मधून फिरत असतात. एकंदर दृश्य विलोभनीय. या मूल्यमापनात स्पर्धा, गुण वगैरे काहीच नसतं. पालकाला आपलं मूल प्रत्येक विषयात योग्य पायरीवर, म्हणजे पहिलीच जाण्याच्या पायरीवर आहे का ते कळतं. कुठं त्यांची क्षमता वाढायला मदत करावी लागणार आहे हे कळतं. कुणालाच या मूल्यमापनाचा, या परीक्षेचा ताण नसतो. हे सगळ्यात महत्त्वाचं नाही का?